पाऊस वाढतोय तसा तसा खेळाडूंचा जल्लोष वाढतोय. सुंदर फटका पुन्हा फुल टच चेंडू तुषाराच्या मार्फत मात्र सुंदर फटका होता. एक धाव समाधान मानावं लागेल तुषाऱ्याला. सुंदर फटका मारला होता. तसंच सुंदर गोलाजी मनोज नावाजलेले गाजलेले गोलंदाज मनोज. एक्सपिरियन्स खूप ह्या खेळाडू, अनुभव खूप भरपूर अनुभव. आभाळा एवढा अनुभव ह्या खेळाडूकडे. सुंदर खेळाडू हा. चला सामना सुंदर सामना. एक चेंडू एक धाव होताय. काय पाऊस पडतोय सुंदर. पावसाचा मारा, गोलंदाजाचा मारा, फलंदाजाचा सुद्धा मारा. वेळ वेळ खूप होत आहे पंचा. चला चेंडू सुंदर सामना करतील तुषार. पुन्हा एकदा सुंदर फटका त्याच्या दिशेने गॅप मध्ये ढकललेला चेंडू. चेंडू सुंदर पडलं मात्र ग्राउंडच्या करावीमुळे आडून. दुसरी धावसंख्या. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसरी पूर्ण. चौथीचा प्रयत्न. आता मात्र चौथी धाव पूर्ण. वा चौकार गेल्याने म्हणून 4 धावा पळून काढल्या. सुंदर रनिंग बिटवीन तुषार आणि किरणच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण कोंडावळे संघाकडून. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोचते ती 5. 2 चेंडू 5 धावा. सगळे आलेत ना. पुन्हा सुंदर फटका समोर दिशेने पप्पूच्या बॅट मधून षटकार. हा तो खेळाडू आहे सर्वांचा आवडता खेळाडू तुषार. तुषार पवार समोर दिशेने चॉईस खेळाडू. समोर दिशेने मारला सुंदर फटका. षटकार तुषाराच्या माध्यमातून पाहायला भेटला आजच्या दुसऱ्याला. धावसंख्यामध्ये 4 ने 6 ने भर धावसंख्या पोचते ती 11. 3 चेंडू 11 धावा. तुषार याची बॅटिंग बघायला सर्वजण सकाळपासून इथे उभे आहेत. सुंदर पुन्हा एकदा सुंदर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलून दिलेला आहे. चेंडू गॅप मध्ये ढकललेला आहे. उद्या दुसऱ्या धावाची धावसंख्या. दुसरी पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी होईल का पूर्ण. तिसरी पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन तुषार आणि किरणच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये 3 ने भर. सुंदर सामना चालू आहे. सुंदर फलंदाजी चालू आहे तुषाराच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईकला किरण. काय होतं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. सुंदर कमबॅक मनोज यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. धावसंख्येचं कुठेतरी धावसंख्या फास्ट रीतीने चालले होतं. कुठेतरी मंद गतीने करण्याचा प्रयत्न केलाय. मंदावलाय थोडा. पुन्हा एकदा किरण. ओव्हर. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दी 14. 14. 1 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या 14. मात्र सुंदर दुसऱ्या राऊंडचे राऊंड पडत आहेत. सेकंड राऊंडचे लॉट्स इथे पडलेले आहेत. सर्वांनी कर्णधार नोंद घ्यायची इकडे. हा सामना चालू असताना कमिटीचे इकडे सुंदर असं नियोजन, सुंदर आयोजन. सुंदर काय करतोय अक्के. मात्र खराब चेंडू. वाईट चेंडू. खरा वाईट चेंडू पासून सुरुवात केली अक्षयने. सुंदर हा सुद्धा गोलंदाज ऑलराऊंडर आहे खेळाडू. अक्षय इंगळे कोंडावळे संघाचा काजळी असोसिएशनचा विभागामधील हा नावाजलेला खेळाडू अक्षय. शेवटचा सामना. पहिल्या टप्प्यातला शेवटचा सामना मळ्या वर्षात कोंडावळे. सुंदर फलंदाजी पप्पू. ना एकदा सुंदर चेंडू तुषार लागा संबंध मात्र लेग बाय स्वरूपामध्ये. सुंदर सुंदर सामना. 1 धाव. डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव.
गणेश सावंत मित्र परिवार आयोजित काजळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा माजी अध्यक्ष चषक. वा, एक चेंडू, दुसरा चेंडू अक्षय सामना करेल तुषार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हवेमध्ये, चेंडू गे होईल का जेल. मात्र ग्राउंडच्या या खराबीमुळे चेंडू तिथेच थांबला गेला. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न, मात्र 2 धावा. समाधान तुषार. धावसंख्यामध्ये 2 ने भर धावसंख्या झाली ती 18. 2 चेंडू 18 धावा. वा, सामना रमला. अक्षय आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. तर समोर धडाडीचा फलंदाज तुषार पवार. पुन्हा एकदा सुंदर वेगवान चेंडू. टप्पा पडताच गतीचा वेग जो चेंडूला आला. सुंदर तुषारला समोर चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या कुठेतरी आकडून ठेवले अक्षयने. पहिल्या ओव्हरमध्ये चांगले फटके मारले तुषारने. तसेच दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षयने कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. कुठेतरी धावांचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न केलाय अक्षयने आपल्या संघासाठी. पाहूया काय होत आहे. पुढील चेंडू अक्षय सामना करतो तुषार. पुन्हा एकदा सुंदर टप्पा, चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. तुषार पवाराच्या बॅट मध्ये खणखणी षटकार. आज तो बॅट्समन ही बॅटिंग बघायला जी आवडते, सुंदर अशी करतो हा खेळाडू. उंची कमी पण फटके लांब मारतो. ताकद कमी पण जो लांब लांब षटकार मारतो. वा, सुंदर असे फटके असतात तुषार पवार माध्यमातून. धावसंख्येमध्ये 6 ने भर धावसंख्या पोहोचते ती. दर पुढील चेंडू अक्षय घेऊन येत सामना करील तुषार. काय होता, सुंदर फलंदाजी. बघूया पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उंच टलवला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. तुषार पवार बॅट मधून आलेला हा इनिंग मधील तिसरा षटकार. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्येमध्ये होतं 6 ने भर धावसंख्या जाते ती 30च्या घरामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिसरा षटकार मारेल का लगा, षटकाची हॅट्रिक लागवेल का तुषार. बघूया काय होत आहे. आजच्या दिवसामधील लगातार षटकारची हॅट्रिक करेल का. 501 रुपयाचं पारितोषिक राकेश याच्या मार्फत तुषारसाठी. 3 बॉल 3 षटकार. 2 षटकार लावले. तिसऱ्या षटकारची गरज असेल. 500 रुपये आपल्या खिशात. पुन्हा एकदा वा, सुंदर डिफेन्स करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू मात्र थोडासा तुषारला परतावं लागेल आपल्या पॅव्हेलियन मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण चेंडू होता, कट लागून पाठी गेला. मात्र विकेट किपरने तेवढा वेगवान गतीने स्टंपला लावलेला आहे. आता मात्र विकेट जाते ती तुषार पवार संघाचा. सुंदर कमबॅक केला अक्षयने. 2 षटकार खाल्यानंतर तो चेंडू आकुटपाय चेंडू, थोडी वेगवान गती दिली चेंडूला. तुषारला चेंडू कट लागला, बॅटला पाठी लागला. सुंदर क्षेत्ररक्षण पाठी विकेट किपर करून. सुंदर, वा काय खेळ आहे क्रिकेटचा. सुंदर कमबॅक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 12 चेंडू 30 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. काय होतंय, किती धावांचा डोंगर उभा करेल मळे संघ कोंडावळे संघात समोर आपल्याला बघायला लागेल. आता इथे पाहायला लागेल. 40, 45, 50. वा, मात्र मैदानामध्ये आलाय मळे संघाचा फलंदाज हृदय. 30 धावा. 2 ओव्हरच्या षटक 30 धावा. शेवटचा षटक अनमारीचं षटक. आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय तो बंटे इंगळे. युवा खेळाडू, यंग खेळाडू, तेज खेळाडू त्याला मानला हा बंटी इंगळे. सुंदर. किरण सलामीसाठी आलेला फलंदाज किरण आपल्या संघासाठी. आता मात्र तुषारची जागा भरून काढेल का किरण. सुंदर. पुन्हा एकदा अकुट टप्प्या चेंडू. चेंडू वाईट. पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येमध्ये 1 ने भर. अकुट टप्प्या चेंडू मारा केला रबर चेंडूवर. वेगासाठी हा चेंडू आपटला जातो. मान्यश्री माजी अध्यक्ष चषक 2026. वा, काय रोमांचक आयोजन कमिटी नियोजन आहे इकडे. सुंदर. पुढील चेंडू उलटा चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण चेंडू खाली होतोय का जेल. मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट.
सुंदर क्षेत्ररक्षण तेवढा सुंदर फेकी कोंडावळे संघाकडून. धावसंख्यामध्ये 2 नेबर. धावसंख्या 33. एक विकेट 33 धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडू समोर दिशेने टोलवला चेंडू. चेंडू आता सुंदर क्षेत्ररक्षण तेवढी सुंदर फेकी. एकच धाव मानावी लागेल. वा सुंदर क्षेत्ररक्षण. संदेश इंगळे युवा खेळाडू इंडियाचा कॅप्टन बॉय वंडर बॉय संदेश इंगळे याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला मैदानामध्ये. एवढ्याच सुंदर. बघूया हृदय काय होतंय. होईल का षटकार. धावसंख्येचा डोंगर उभा करतील का मळे संघ मोठा. कोंडाळी संघासमोर. कोंडाळी संघ सुद्धा फलंदाजीसाठी मानला जातो बलाढ्य संघ म्हणून. सुंदर अशी फलंदाजी कोंडाळी संघ सुद्धा करतो. पुढील चेंडू बंटी सामना करतील हृदय. थोडस सुंदर सामना करतील हृदय. उलटा चेंडू. आता मात्र बॅट मात्र हातात चटकलेली आहे हृदयच्या माध्यमातून. कोणतेही दुखापत नाही. विकेटचं पतन. हृदयाची बॅट हातून सटकली. काळजी घ्या मित्रांनो. ग्लोव्ज वापरा. पावसाळ्यामध्ये ग्लोव्ज वापरा. महत्वाची विकेट हृदयाच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी बंटी. रोखून ठेवलंय धावसंख्येला तेवढ्याच. तुषार गेल्यानंतर तीन चेंडू. शेवटचे 3 चेंडू. किरण घेईल का समाचार बंटीचा. किती धावसंख्येचा डोंगर उभा करेल पाहायला लागेल आपल्या किरण आपल्या संघासाठी. बंटी पुढील चेंडू. बंटी सामना करतील किरण. पाहूया अकुट्टाबाई चेंडू. टप्पा चेंडू. पुन्हा एकदा विकेटचा पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. ओमकारला परतावं लागतंय. खाया पिया कुछ नाही विकेट गवाया. ओमकार पवार. खाया पिया कुछ नाही विकेट गवाया. ओमकारला परतावं लागेल परत. आता मात्र फलंदाजी एजे. शेवटचे 2 चेंडू. काय कमबॅक केला बंटीने आपल्या संघासाठी. अक्षयला फलंदाज मारा केला थोडा गोलंदाजीवर. त्यानंतर बंटीने कमबॅक केला आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आउटसाईडला पंचांचा वाईटचा इशारा. आउटसाईडला गोलंदाजी मारायचा प्रयत्न करतोय बंटी परंतु वाईट चेंडू. धावसंख्यामध्ये 1 नेबर. धावसंख्या पोहोचते ती 36. किरण सलामी फलंदाज किरण. काय करतोय शेवटच्या. पुन्हा एकदा कट लागून 2 चेंडू आणि 1 धावन. परत एक्स्ट्रा 1 धाव. 2 धावसंख्या. धावसंख्या पोहोचते 38. नो चेंडू. बंटी इंगळेला महागात पडेल तो नो चेंडू आपल्या संघासाठी. सुंदर. बघूया नो चेंडू वरती किरण काय करतो आपल्या संघासाठी. षटकार चौकार मारतोय का आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 39. धावसंख्या 39. 1 टू गो. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा कट आउट चेंडू. 1 नेबर. धावसंख्या पोहोचते ती 40. धावसंख्या. महेश संघ 41 धावसंख्येचं आव्हान कोंडावळे संघासमोर ठेवलेलं आहे. मात्र धन्यवाद. धन्यवाद कमिटी. धन्यवाद दीपक सर. वेळ दिला मला तुम्ही बोलायला इकडे थोडा वेळ. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण जसं वातावरणामध्ये बदल तसा आवाजामध्ये देखील बदल केला.
आपण पाहतोय महत्वपूर्ण मॅच, शेवटची मॅच पहिल्या राऊंडची आता सुरू आहे. चला सेकंड राऊंडच्या आपण पहिलं मॅच टॉस आपण करूया. अर्थातच लॉर्ड्स उडले गेले. अर्थातच तळे टीम कॅप्टन या लगेच तळे टीम आणि एका साईडला चिरंबे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या मित्रांनो, वेळ लावू नका. मी शेवटचा कॉल देतो. चिरंबे टीम कॅप्टन आणि एका साईडला तळे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच उपस्थित राहा. जास्त वेळ नका लावू घालू. यस आपण पाहतो सेकंड राऊंड साठी जे लॉट्स पडले गेले चिठ्ठ्यामध्ये आपण पाहतोय सर्व टीम. अर्थातच आपण विचार केला तर 8 संघांचा आपण रणसंग्राम पाहतोय. पहिली मॅच तळे आणि चिरंबा याच्यामध्ये होईल. सेकंड मॅच पाहतो विठलाई देवी नाव आणि त्याच्यासोबत खेळली जाईल टीम तळे संघ. आणि तिसरी मॅच पाहतो अर्थातच कोळणे आणि त्याच्यासोबत शिवतेज लेंडोरे. आणि चौथी मॅच पाहतो अर्थातच बीडीएस आणि त्याच्यासोबत हिते जो जिंकेल तो बीडीएस सोबत खेळेल आणि मिरगाव टीमला बाय दिली जाते. यस या लगेच तळे टीमचे कॅप्टन उपस्थित असतील शैलेश दादा. चिरंबे टीमचे कॅप्टन या. आपण पाहतो चिरंबे टीम कॅप्टन लगेच या. चिरंबे टीम आपल्याला खूप सारा आवाज द्यायला लागतो. चिरंबे टीम आपण प्लीज टॉस साठी या. चला मळे टीम पंच थोडासा वेळ नका घालू. मळे टीमला लगेच क्षेत्ररक्षण सजवायला लावा. पंच वेळ जास्त कोणालाही देऊ नका टीम मीटिंग करायला. मळे टीम लगेच प्लीज आपण पाहतो अर्थातच हृदय चला लगेच टीम क्षेत्ररक्षण सजवा. किसन दादा प्लीज सहकार्य करा. आपण आयोजन कमिटी आपण पाहतोय लगेच प्लीज टीमला लगेच क्षेत्ररक्षणामध्ये सजवून घ्या. यस आपण पाहतो 18 बॉल 41 ची गरज टीम. अर्थातच आपण पाहतो कोंडाळे टीमला जिंकण्यासाठी. कोंडाळे टीमचा जर विचार केला तर टीम ते आपण 2 खेळाडू पाहते. युवा खेळाडू जे नेपाळमध्ये जाऊन इंडिया टीमला बिलॉंग करत असताना चॅम्पियन झालेला अर्थातच संदेश इंगळेला पाहतो ते इन ऍक्शन या मॅच मध्ये पाहायला मिळेल. तोच आलाय ओपनिंग साठी आणि त्याच्यासोबत पाहतोय षटकाराचा बादशाह अर्थातच कोंडाळे टीमचा आपण पाहतोय अक्षय इंगळे. अशी ओपनिंग जोडी आल्या. प्लीज चिरंबे टीम आपल्याला खूप सारा आवाज द्यायला लागतो कॅप्टन. चला टॉस करा सचिन दादा लगेच आपल्या असते. काटा कॉल दिला चिरंबे टीम. टॉस जिंकले चिरंबे टीम. यस कॅप्टन प्लीज सहकार्य करा. लगेच सांगा चिरंबे टीम कॅप्टन वेळ नका घालवू. इथे पोहोचला की लगेच आपल्याला ऍक्शन करा. बॉलिंग नो डाऊट मॅच संपली प्लीज कॅप्टन. मॅच संपली लगेच मैदानाचा ताबा घ्या. ओके सर सर्व टीम मी पुन्हा एकदा कॉलिंग देतो की सेकंड राऊंड प्रत्येक मॅचचे कॅप्टन प्लीज आता टॉस केला तळे टीम आणि चिरंबे टीम. मॅच 2 ओव्हरची असेल. तळे टीम चिरंबे टीम टॉस जिंकला. मॅच 2 ओव्हरची असेल. पुन्हा कोणाला अडथळा नको. मॅच ही सेकंड राऊंड 2-2 ओव्हरची होतील. थर्ड राऊंड बघू 3 ओव्हरची खेळवले जातील का. सेकंड राऊंड सर्वांसाठी 2-2 ओव्हर. तळे टीम टॉस जिंकला. आपण पाहतो टॉस पराभूत. चला चेसिंगला करूया सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच आयकॉन खेळाडू हो हो सगळ्याला बॅटल लेफ्ट हँडर फलंदाज संदेश के डायरेक्ट हिट चुकीचा फेकी. अशा चुका करून चालणार नाही. एक्स्ट्रा धाव तुम्हाला मागात पडतील. आपण पाहतोय पहिलाच धाव डॉट आला होता बॉल. गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच तुषारने फेकी चुकीची केल्या. चुकीची फेकी पाहतोय. पहिलाच बॉल एक सिंगल आले. स्ट्राइकिंगला बॅटल अर्थातच कोंडाळे टीमचा ज्याला षटकारांचा बादशाह म्हणला जातो असा बॅटल आपण पाहतोय अर्थातच अक्षय इंगळे आणि नॉन स्ट्राइकिंगला आपण पाहतोय संदेश इंगळे.
ओहो यावेळी तुषारचा पहिलाच बॉल बॅटची वरची एज चेंडू चाललाय यश कसं डोक्यावरून सिंगल साठी दोन बॉल दोन सिंगल आल्यात दोन बॉल दोन सिंगल पाहतोय आपण स्ट्रायकिंगला बॅटल अर्थातच अक्षय इंगळे नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संदेश इंगळे अशी ओपनिंग जोडी कोंडावळी टीमची कोंडावळी टीमचा जर विचार केला ना ही टीम गावावरून खेळाडू काही बिलॉन करतात तरी या टीमला आपण पाहतोय चांगला खेळ करताना दाखवते ओहो शॉटम पुल करण्याचा प्रयत्न जास्त उंची होती फटका तर घेऊन काढलाय चुकी होत्या फंबल झालाय तोपर्यंत दोन धावा संदेश वेगाने पळाला हो काळजी घ्यायची स्लाइड पाहायला मिळते आपल्याला ही स्लाइड तुम्हाला लोणावळ्यात नाही तर या मैदानामध्ये पाहायला मिळते लोणावळ्यात जायची गरज नाही पावसाळी क्रिकेट तुम्हाला सर्व काही इथे आनंद दिला जाईल मुंबईची लोकल ट्रेन आणि मुंबईचं क्रिकेट म्हटलं जातं ना नेहमी चालू असतं तसं हे क्रिकेट चालू राहता 3 बॉल 4 रन्स पुन्हा एकदा ऑफ साईडला पंच पाहतील या सिटीचा व्हाईट बॉल व्हाईट सिंगल एक येते पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चाबूक शॉट खेचून मारला या फलंदाजाने पंच पाहतील सांगतील यस हा बॉल नो दिला जातो याच्यावरती धावा असेल ती म्हणजे आपण पाहतो एक सिंगल नो प्लस एक म्हणजे पुढचा चेंडू फ्री होम डिलिव्हरी उघडा डोळे पहा नीट पुढचा बॉल फ्री हिट एकवीस 3 बॉल 7 रन झाले पुढचा चेंडू अक्षय इंगळेसाठी फ्री हिटचा असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल तुषारला हुशार सारखी गोलंदाजी करणं गरजेचं असेल बॅटिंग तर केली ह्या हुशारने आता तुषारला गोलंदाजी चांगली करावी लागेल हो तुषार हुशार सारखी गोलंदाजी पण हा चेंडू होता फ्री हिटचा तुषारला वाटलं की काय विकेट आले पण आपण पाहतोय अक्षयला माहित होता फ्री हिटचा बॉल होता दांड्या तर गोल केल्या पण दांड्या गोल केल्यावरती त्यावरती डॉट बॉल येतो पहिला बॉल जर नोजचा टाकला तर अक्षय इंगळेची विकेट आली असती आता चेंडू झाले 4 धावा झाल्या 7 4 बॉल 7 रन्स 41 चं समीकरण एक सिंगल आहे ओके सर चालतं 8 रन एक बायची एक सिंगल येते आताची 4 बॉल 8 पुन्हा एकदा हुशार तुषार निघालाय 5वा बॉल या वेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ पटरीवरती एका धाबेसाठी सिंगल एक धाव येत्या आता चेंडू झाले 5 बॉल द्यायचा आहे का पंच लगेच बॉल दे सचिन बॉल दे फटकन 2 बॉल दे पाठवा लगेच किसनदा हा पण बॉल घ्या 2 बॉल ठेवून ठेवा अंपायर कडे 5 बॉल धावपलक जाऊन पोहोचलाय विचार केला तर 9व्या आकड्यावरती 5 बॉल 9 चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय आता अक्षय इंगळेला पॉवर बाहेर काढावी लागेल आपली रन मशीन खोलावी लागेल 41 चं लक्ष समोर देखील एक मजबूत संघ मळे संघ पाहतो त्यांच्या समोर देखील कोंडावळे संघ या संघामध्ये खेळाडूंनी आपली नावं बनवलेत नेपाळ मध्ये जाऊन या संघाने आपल्या खेळाडूंचं नाव बनवलं असं आपण पाहतोय संदेश इंगळे नॉस्ट्राईकला फुल टॉस डालने का नाही रे बाबा अपन पाहतोय फुल टॉस डालेगा तो षटकार ही पाहेगा हाताला झटका 7 धावांचा फटका बॉल पंचाने फुल टॉस घोषित केला यस तुषार रिव्ह्यू नसेल तुषार पंचाचा डिसिजन अंतिम नो रिव्ह्यू पंचांचा डिसिजन अंतिम आपण पाहतोय पंचाने नो बॉल दिलाय हा फुल टॉस होता यस नो बॉल आहे चेक केलं किसन दादा
आपण थर्ड अंपायर देखील चेक केला, नो बॉल घोषित केला. यस, आणि लास्ट डिसिजन प्लीज कोणाला रिव्ह्यू नसेल. पंचांचा डिसिजन, पंच आपले आहेत, पंच हक्काचे आहेत, पंच कोणता डिसिजन चुकीचा देणार नाहीत. नो बॉल, 16 रन्स. फ्री हिटचा आता बॉल, फ्री हिटचा बॉल, लांब 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 लांब, खूप लांब मारलाय. का म्हंटल जाते मला षटकाराचा किंग असा गोंडावळे टीमचा अक्षय इंगळेची रन मशीन सुरू झाल्या. 2 ला 2 ठोकल्या. बॅटल अक्षय इंगळेची पॉवर आणि तुषारला केलंय गार यार. क्लासिकल षटकार होता आणि 6 धावफलक जाता 22 या आकड्यावरती 22 रन झाल्यात. आता जर विचार केला ना आपण, 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि गरज पाहतो ती म्हणजे 19 धाब्यांची. 12 बॉल आणि 19 रन्स. पहिल्या षटकात 22 आल्यात. 2 षटकार महागात पडतील त्या तुषारच्या. का बॅटिंग केले. चला स्पीड अप करा किसनदा, वेळ जराही लावू नका. आणि चिरंबे टीम प्लीज, कॅप्टन अरविंद दादा आपला निर्णय कळवा. चिरंबे टीम बॉलिंग का? ओके, नो डाऊट. लगेच शेवटचा बॉल पडला, मॅचला लगेच सुरुवात करायची. 12 चेंडूचा खेळ असणार, 2 षटकांचे मॅचेस. ओव्हर क्रमांक 2, एक युवा गोलंदाज दिले रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये काजरीमध्ये ज्याचं सिलेक्शन झालं असं आपण पाहतो. अर्थातच ओमकारला आता दिला चेंडू हातामध्ये. ओव्हर क्रमांक 2, ओमकार आलाय आणि स्ट्रायकिंगला बॅटल देखील युवा खेळाडू संदेश इंगळेला पाहतो, ज्याने नेपाळ मध्ये जाऊन आपल्या नावाचा ट्रेंड केला असा कोंडावळे टीमचा आपण पाहतो. अर्थातच संदेश इंगळे. चला मॅचला स्पीड अप द्या किसनदा, प्लीज मॅचला स्पीड अप द्या. पाऊस खूप जोरात येतो, मॅचला स्पीड अप देत राहा. पाऊस आलाय, षटकार चौकार थांबणार नाहीत, षटकार चौकार देखील येतील. हो, पहिलाच बॉल शॉर्ट पुल करायचा होता. बॅटची खालची एज. पावसामध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं नसतं. अक्षय इंगळे आपल्या ताकदीने फटकेबाजी करतोय. 2 षटकार ठोकल्या. अक्षयने आपला मिक्सर चालू केलाय पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो. 23 झाल्यात. 18ची गरज. 11 बॉल 18. दमदार स्पर्धा पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अर्थातच ओमकार चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ पुन्हा एकदा इनसाइड आउट. अक्षय इंगळेने आपली रन मशीन चालू केले. या पावसामध्ये देखील आग लावतोय अक्षय इंगळे. षटकारांचा किंग अक्षय, नावातच दम अक्षय इंगळे. पुन्हा एकदा डप्पा लांबवर, पुन्हा एकदा चाबूक शॉट. पंच सांगतात की सिंगल दिली जाता. 1 बाउन्स देखील घोषित केला जातो. धावा झाल्या 13. 30 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पावसाच्या धो पावसाची उत्कंठा होती सर्वांना. आता पाऊस सांगतो मी थांबणार नाही. धो हा पाऊस येतोय. पहिला चेंडू षटकार ते चौकार, त्याच्यानंतर पाहतोय आपण एक सिंगल आल्या. धावा झाल्या 13. यापासून अंगापासून लांब. पंच या सिटीचं व्हाईट बॉल. व्हाईटची एक सिंगल येते. सिंगल धाव ऍड होते. व्हाईट एक्स्ट्रा 31. आता गरज फक्त 10 धावांची. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल डॉट बॉल आला. कमबॅक करतो ओमकार. जर हे 4 बॉल जर चांगले टाकले ना, मॅच अजून देखील बनू शकते. शेवटचे 3 बॉल बाकी ओमकारच्या गोलंदाजी मधील. यस, 2 to go. शेवटचे 2 बॉल. 3 बॉल झाले पंच. यस, शेवटचे 3 बॉल. ओहो, यावेळी देखील चांगला बॉल. यावेळी पंच आपण पाहतो या सिटीचा व्हाईट बॉल आला. एक सिंगल एक्स्ट्रा धावा ऍड होते. पंच 4 बॉल झाले ना.
पंच 2 मिनिटं मॅच थांबवा. 4 बॉल. पहिला बॉल एक सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर परत सिंगल, त्यानंतर डॉट. हो यावेळी देखील चांगला बॉल, यावेळी देखील चांगला बॉल, यावेळी डॉट बॉल येतोय. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. यस 1 टू शेवटचा एक बॉल. 33 झाल्यात. धो पाऊस पडतोय. पावसाळी क्रिकेट पाहतोय. पुढे जाऊन फुल टॉस करायचा होता. थोडासा आपण पाहतोय. एक सिंगल आलेले एक बायशी आणि षटक क्रमांक 2 होते समाप्त. आता गरज आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल बाकी असतील. डावा झाल्याचा विचार केला तर 34 झाल्यात. आता गरज आपण पाहतोय 7 धाब्यांची. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. ती म्हणजे कोंडाळे टीमला जिंकण्यासाठी. चला चला मॅचला स्पीड अप द्या प्लीज. मॅचला स्पीड अप द्या मये टीम. मॅचला स्पीड अप द्या. हृदय थोडं सहकार्य करा. हा धो पाऊस सर्वांना अटकंड असते या पावसाची. तो पाऊस आला. पावसाळी क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट. मॅच देखील रंगत होत्या. सेकंडला संदेश इंगळे. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज टीम कोंडावळे एक्साया जिंकल्याला. 6 बॉल 7. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय हृदय. कमबॅक करावा लागेल हृदयला. झोप ही उडाली पाहिजे मित्रा जिंकण्याच्या भुकेने. जेव्हा जिंकायचं असतील ना तेव्हा झोप ही उडवावी लागते. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. पहिलाच बॉल वाईट टाकलाय. पहिलाच थोडीशी चुकी होते. वाईटचे एक सिंगल येते. वाईट प्लस एक 2 रन येत आहेत. आता मॅच पूर्णपणे फसल्या टीम मळे संघाकडून. 6 बॉल आणि आता 5 ची गरज. 6 बॉल 5 रन्स. षटकाराने मॅच फिनिश होईल का सिंगल डबलने गेम चालू ठेवला जाईल. 6 बॉल 5. पुन्हा एकदा चुकीचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू चाललाय वाईट. एक सिंगल धाव. आता 6 बॉल आणि 4 ची गरज. सहा बॉल 4 धाब्यांची गरज. हो यार चांगला फटका खेळून काढला. इनसाइड आउट. चेंडू चाललाय आपण पाहतो. स्टॉप केला तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. चांगली फेकी. एक सिंगल धाव. धावफलक जाऊन बसले. विचार केला तर 37 38 38 झाल्यात. आता गरज ती म्हणजे 3 धाब्यांची. 5 बॉल 3. तो टीम आपण पाहतो अर्थातच चिरमे टीम टॉस जिंकला. आपण फिल्डिंग घेतले. मॅच संपली की लगेच मैदानाचा ताबा घ्या. यावेळी आपण पाहतो या सिटीचा वाईट बॉल. आता गरज ती म्हणजे 2 धाब्यांची. दोन धाब्यांची गरज. 5 बॉल 2. इथे एक सिंगल आल्या. आता फक्त औपचारिकता बाकी असेल. 4 बॉल 1 रन. एका धावेची गरज. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि ते एक धाव सिंगल आले आणि ते मॅच जिंकले टीम कोंडावळे एक्सा या संघाने. आणि हार्डलक बॅडलक टीम मळे संघ. चला तो टीम आपण पाहतो चिरमे टीम. कॅप्टन प्लीज अरविंद दादा. मी पहिलेच सांगतो मॅच संपायच्या अगोदर आपण मैदानाचा ताबा घ्या. मैदानाच्या टीम बाहेरच्या जायच्या अगोदर आपण मैदानामध्ये हजर व्हा. चिरमे टीम सहकार्य करा सर्व संघांनी. आणि तळे टीम चला बॅटल पाठवा.